सर्वप्रथम सर्वांना जय सत्यशोधक। आज आपण इथे सत्यशोधक संघाचं 43वे राज्य अधिवेशनासाठी एकत्र जमलो आहोत। सर्वप्रथम आज मी आपल्या समस्त महिला वर्गांना ज्यांनी सोनेरी पहाट दाखवली त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करते व संवादाला सुरुवात करते। एक जरा घोषणा देऊया। जेव्हा कार्यक्रम सुरू होता सांस्कृतिक कार्यक्रम तेव्हा हॉल खचाखच भरलेला होता। आता थोडी संख्या कमी झालेली आहे पण तरी काय हरकत नाही। जय ज्योती, जय ज्योती। आज आपल्या संवादाचा विषय की भारतीय महिलांच्या प्रगतीला आणि पतनाला कोण जबाबदार आहे। तर हा विषय इथे या अधिवेशनात मांडण्याचा उद्देशच असा आहे की महिलांना खरा इतिहास हा समजला पाहिजे की आपली प्रगती आणि अधोगती का होते। आज आपण 21व्या शतकात आहे। वरवर आपल्याला वाटते अरे खूप आपण म्हणजे आधुनिक काळाकडे वाटचाल करतोय, खूप मॉडर्न झालेलं आहे, पण असं नाही आहे। आज महिलांनाच जाणीव नाही की आपण गुलाम आहोत। आपल्याला मानसिक, वैचारिक, शारीरिक सगळ्या प्रकारची गुलामी आज महिला त्याच्यात जखडलेली आहे। तर बघा पूर्ण जर प्राचीन काळ आपण बघितला तर महिला या स्वतः मातृसत्ताक होत्या। जसं आपल्याला माहीत आहे की शेतीचा शोध हा कोणी लावला तर निवृत्तीमाईने लावलेला आहे। महिला या जल, जंगल, जमीन याच्या मालक होत्या। त्यांच्या हातात सर्व अधिकार होते। त्या स्वतः निर्णय घेऊ शकत होत्या। त्या सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभागी होत्या। पण कालांतराने त्यांच्या अधोगतीला सुरुवात कशी झाली तर प्राचीन काळानंतर जर आपण बघितलं तर इव्हन गौतम बुद्धांच्या काळात सुद्धा त्यांनी महिला भिक्खुनी हा स्वतंत्र संघ उभारला आणि त्याच्यात सुद्धा महिलांनी प्रचाराचं कार्य केलेले। त्याच्यानंतर सम्राट अशोकांच्या काळात सुद्धा महिलांना समान अधिकार मिळाले, महिलांना स्वातंत्र्य सुद्धा होते। जर आपण बघितलं की त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मुलीला संघमित्रा हिला श्रीलंकेमध्ये बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी पाठवलं। आणि असं होत असताना महिला जर इतक्या वरच्या लेवलला जर त्यांना स्वातंत्र्य होतं म्हणजे त्यांचं जर आजच्या भाषेत बघितलं तर हाय स्टेटस होतं की त्या स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकत होत्या। तर गुप्त काळामध्ये महिलांच्या जी अधोगती झाली त्याला सुरुवात झाली। त्या काळात जाती व्यवस्था आली, वर्ण व्यवस्था आली आणि महिला पुन्हा कालांतराने गुलामीकडे वाटचाल लागली महिलांची। त्या काळात बालविवाह असतील, पडदा पद्धत असेल, त्याच्यानंतर सती जाणं असेल, या प्रथा सुरू झाल्या। आणि जर त्याच्या पुढचा कालखंड आपण बघितला तर 11व्या-12व्या शतकात जेव्हा संत परंपरा आली, अनेक क्रांतिकारी संत आपल्या भारतात होऊन गेले, आपल्या महाराष्ट्रात होऊन गेले। त्यांनी महिलांना सुद्धा समान म्हणजे संधी दिलेली आहे। महिलांकडे माणूस म्हणून बघा असं त्यांनी सांगितलंय। याच्यात अग्रक्रमाने नाव घ्यावं लागेल संत बसवण्णा, त्याच्यानंतर संत कबीर यांनी आधी काय सांगितलं की तुम्ही स्त्रीकडे एक माणूस म्हणून बघा, तिला सुद्धा स्वतंत्र, ती एक व्यक्तिमत्व आहे। ती स्त्री पुरुष हे नैसर्गिक दृष्ट्या नंतर आहे, पण सर्वात आधी ती काय आहे तर एक स्त्री आहे। त्याच्यानंतर चक्रधर स्वामी यांनी तर अतिशय वैज्ञानिक भाषेत सांगितलेलं आहे। जसं आज आपण म्हणतो आज सुद्धा उच्च शिक्षित स्त्रिया, मी स्वतः एक शिक्षक आहे, आम्ही सुद्धा जेव्हा काम करतो शाळांमध्ये तर उच्च शिक्षित स्त्रिया सुद्धा म्हणतात की आज मासिक पाळी आहे, मी मंदिरात जाऊ शकत नाही किंवा मी हे करू शकत नाही, या कार्यात सहभागी होऊ शकत नाही। तर त्या काळात चक्रधर स्वामींनी सांगितले की नाकाला येणारा शेंबूड आणि मासिक पाळी हे जे आहे हे नैसर्गिक गोष्टी आहे, त्या अनैसर्गिक समजू नये। तर इतका विज्ञानवादी विचार त्या काळात स्त्रियांसाठी चक्रधर स्वामींनी सुद्धा मांडलेला आहे। त्याच्यानंतर संत जनाबाई असतील, सोयराबाई असतील, मुक्ताबाई असतील, तुकाराम महाराजांचे शिष्य बहिणाबाई असतील, यांनी सुद्धा स्त्रियांसाठी अनेक अभंगांमधनं स्त्रियांना कशा प्रकारे आपण एक वैचारिक लेवल पुढे जाऊ शकतो हे सांगितले। आणि असं असताना पुढच्या काळामध्ये जेव्हा शिवाजी महाराजांचा काळ आला त्याच्या आधी ज्या आपल्या राष्ट्रमाता जिजाबाई तर त्या सुद्धा त्या काळात किती मोठ्या डिसिजन मेकर होत्या हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे इतिहासाच्या माध्यमातून। तर ज्या राष्ट्रमाता जिजाऊ होत्या जर त्यांचं नेतृत्व जर आपण बघितलं तर त्या एका वीराच्या मुलगी होत्या, एका वीराची बहीण होत्या, एका वीराची पत्नी होत्या, शिवाजी महाराजांच्या आई होत्या, संभाजी राजांच्या आई होत्या। इतक्या भूमिका त्यांनी एकाच कारकिर्दीमध्ये पार पाडल्या आहे की
जर शिवाजी महाराज कुठल्याही मोहिमेवर जेव्हा जात असत तेव्हा ते कोणाचा सल्ला घेत असेल तर जिजाऊंचा. म्हणजे त्या काळात सुद्धा जिजाऊंनी आपल्या मुलामध्ये स्वराज्य जे निर्माण केलं पाहिजे, रयतेचं राज्य निर्माण केलं पाहिजे, तर याच्या जे संकल्पिका होत्या किंवा याचा जो पाया, याचे जे संस्कार हे कोणी मांडले तर या राजमाता जिजाऊंनी मांडले. आणि शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा स्त्रियांना अतिशय सन्मानाची वागणूक होती की शत्रूची स्त्री जरी असेल तरी तिचा आदर सत्कार किंवा तिचा योग्य तो सन्मान शिवाजी महाराजांनी केलेला आहे. त्यानंतर संभाजी महाराजांच्या हत्येनंतर पुन्हा एकदा स्त्री गुलामगिरीकडे वाटचाल करू लागली. जसं पेशवाई आली आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे की स्त्रिया जाऊ द्या पण एक माणूस सुद्धा, त्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार सुद्धा नाकारला गेला. त्या काळात स्त्रीचं जगणं किती मुश्किल असेल आपण करू शकतो. आणि अशा काळात 1818 नंतर जेव्हा इंग्रज राजवट खऱ्या अर्थाने सुरू झाली त्या काळात एका क्रांतीसूर्याचा म्हणजे महात्मा फुलेंचा जन्म झाला. फुलेंना सुद्धा स्वतः जाती व्यवस्थेचे इतके प्रचंड चटके बसलेले आहे की त्यांना समजलं की सर्व जाती व्यवस्थेचं किंवा आपल्यावर जे अन्याय होत आहे, अत्याचार होत आहे, याचं मूळ काय आहे तर अविद्या आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी स्वतःच्या शिक्षणात अनेक अडथळे येऊन सुद्धा शिक्षण पूर्ण केलं. आणि महात्मा फुलेंनी सांगितलं की या देशाच्या किंवा या समाजाच्या 50% लोकसंख्या जर स्त्रिया असतील, जैविक दृष्ट्या जर ते इतक्या मोठ्या आपल्या समाजाचा हिस्सा असतील तर त्यांना जर अशिक्षित ठेवलं, अनपढ ठेवलं तर या देशाला अर्धांग वायूचा झटका आल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्यामुळे त्यांनी स्त्री शिक्षणाची पहाट स्वतःच्या घरातनं सुरू केली. आणि खऱ्या अर्थाने त्या काळापासून तर आजपर्यंत आपल्याला शिक्षणाचा अधिकार केवळ महात्मा फुलेंमुळे मिळालेला आहे. त्यानंतर आज जर आपण बघितलं की महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, राजश्री शाहू महाराज असतील, जे जे महापुरुष असतील, महानायिका असतील, त्यांनी जे कार्य केलं, त्यांनी जे आल अपेष्टा सहन केला आणि ज्याच्यामुळे आज आपण उच्च पदांवर आहोत, आज आपण स्वतःच्या पायावर उभा आहोत समस्त महिला. पण याची आपल्या महिलांना आजही जाणीव नाही. तर महिलांना आज असं वाटते की आमच्याकडे पैसा आहे, आम्हाला नोकरी आहे तर आम्ही स्वतंत्र आहेत, असं नाही आहे. आजही अनेक घरांमध्ये महिलांना डिसिजन घेण्याचं स्वातंत्र्य नाही. फक्त महिलांना साड्या, दागिने, काही वस्तू घेऊन दिल्या म्हणजे ती स्वतंत्र आहे असं त्याचा अर्थ होतो का तर नाही. महिलांना सुद्धा वैचारिक स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. यासाठी स्वतः महिलांनी विचार केला पाहिजे. महिलांनी हे समजलं पाहिजे की आपण वाचन केलं पाहिजे. बघा, सावित्रीबाई फुलेंची जी विद्यार्थिनी होती मुक्ता साळवे, सावित्रीबाईंच्या मुक्ता साळवे या विद्यार्थींकडनं आपण काय शिकायला पाहिजे की सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी जे शिक्षण दिलं तर ते केवळ साक्षर करण्यासाठी नव्हतं, तर मानवी मूल्यांचा पुरस्कार कसा केला जाईल किंवा प्रश्न व्यवस्थेला कसे विचारू शकते हे चौथीची एक जी विद्यार्थी होती ती मुक्ता साळवे की जी व्यवस्थेला प्रश्न विचारते. तर आज ज्या आपल्या महिला आहे त्यांनी तर्कसंगत विचार केला पाहिजे, त्यांनी सत्सद विवेक बुद्धीने निर्णय घेतला पाहिजे. आणि बघा, जर आपल्याला उद्याची सावित्री घडवायची असेल, उद्याचा जर सशक्त समाज घडवायचा असेल तर आज आपल्याला स्वतः सावित्रीसारखं कणखर व्हावं लागेल. सावित्रीसारखं चिकित्सक दृष्टीने विचार करावा लागेल. सर्वात महत्त्वाचं एक मी सांगू इच्छिते, आधी तुम्ही स्त्रीकडे एक म्हणजे माणूस म्हणून बघा, तुमच्या आईकडे सुद्धा आधी एक बाई म्हणून बघा. तिला घरातून आपण सन्मान द्यायला सुरुवात केली तरच हे शक्य होणार आहे. आज आपण बघतो, आता मॅडमनी सांगितलं, देवतकर मॅडमनी, की आज आपल्या महिला कॅबिनेटपर्यंत सुद्धा आहे, पण वरच्या लेवलला आजही स्त्रिया निर्णय घेऊ शकत नाही. राजकीय लेवलला निर्णय सुद्धा दुसऱ्यांच्या हातात आहे, आपल्या सर्वांना माहीत आहे. तर आज आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची पुन्हा एकदा गरज आलेली आहे. अजून मी इथे उदाहरण देऊ इच्छिते की जेव्हा आपल्याला एखादी महिला भेटते किंवा असं नातेवाईकांमध्ये, लग्नामध्ये किंवा कुठेही, तर आपण तिला काय विचारतो, काय गं बाई तुझा नवरा काय करतो. म्हणजे आपण त्या स्त्रीला असं कधीच विचारत नाही तुझं शिक्षण किती झालंय, तू काय करते, तुझं शिक्षण अपूर्ण राहिलं का काय कारणामुळे, किंवा तुला संधी मिळाली नाही का, किंवा तुझा काही छंद आहे का. आपण असं विचारत नाही. आपण काय विचारतो, काय गं तुझा नवरा काय करतो, तुला मुलं किती. म्हणजे याच्यावरनं आज आपण सुद्धा स्त्रियांचं मोजमाप करत आहोत.
कारण की ही स्त्रियांची जी स्टिरियोटाईप म्हणजे साचेबंद ही जी इमेज करून ठेवलेली आहे ही आता आपल्याला ब्रेक करायची आणि त्यासाठी आपण समस्त महिला वर्गाने नुसतं आपण शिकलो, स्वतःच्या पायावर उभं राहिलो, आपल्याकडे पैसा आला म्हणजे आपण खूप सुबत्ता आहे, म्हणजे आपण काय बोलता ते स्वातंत्र्य आहे असं नाही आहे. तर आपल्याला स्वतः तर्कविवेक बुद्धीने त्याकडे बघावं लागणार आहे. त्या आपल्या ज्या वेगवेगळ्या आपल्याकडे ज्या बेड्या टाकलेल्या आपल्या याच्यात मानसिक, सामाजिक असेल, आर्थिक असेल, त्याच्यातनं आपल्याला मुक्त व्हायचं आहे. कारण की आजची शिकलेली स्त्री सुद्धा, किती शिकलेल्या स्त्रिया की ज्या म्हणजे वेगवेगळे कार्यक्रम अटेंड करतात, सर्व सावित्रीबाईंच्या स्टेजवर वगैरे म्हणजे भाषणं करतात, पण त्या सुद्धा वेळ आली की कर्मकांड फॉलो करतात. हे आम्ही स्वतः जवळून बघितलेलं आहे. तर नुसतं आपल्या आजीने सांगितलं, आपल्या आईने सांगितलं असं फॉलो न करता नक्की याच्यामागे कारण काय, नेमकं आपल्याला गुलाम बनवण्याचं हे एक पद्धतशीर षडयंत्र चालू आहे याची जाणीव आपल्याला व्हायला पाहिजे. आणि जसं खैरनार सर नेहमी सांगतात की व्हॉट्सअप खेळण्यापेक्षा आपण स्वतः प्रत्यक्ष ग्राउंडवर काम केलं पाहिजे आणि स्वतः वाचन केलं पाहिजे. आपण वाचलं, नोट्स काढल्या तर आपल्याला आपला खरा इतिहास कळणार आहे आणि गुलामाला गुलामीची जाणीव झाल्याशिवाय त्याला आपला प्रगती किंवा आपला उद्धार करता येणार नाही असं मला वाटतं. तर आपण आज सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त सर्व इथे पुरुष असतील, महिला असतील, त्यांनी एक हे घेऊया, पण घेऊया की आपण सजग होऊया, विवेकवादी होऊया, तर्कशील होऊया आणि खऱ्या अर्थाने सावित्रीच्या लेकी बनूया. इथे मला आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी अतिशय कृतज्ञ आहे. जय श्री. धन्यवाद रिंपलताई जाधव. आम्ही नक्कीच आमचं वाचन वाढवू आणि पूर्वीच्या काळी जशा स्त्रिया शूरवीर होत्या, वीरांगणा होत्या, अभ्यासू होत्या, त्याप्रमाणे आम्हीही होण्याचा नक्कीच प्रयत्न करूया. क्रांतीज्योती सावित्री तू, महिलांची मुक्तीदाता, झिजविलेस आयुष्य स्त्रियांच्या शिक्षणाकरिता. आजच्या चर्चेत आपल्याला स्त्रियांच्या प्रगतीला चालना देणारे घटक कोणते आहेत आणि त्यांच्या पतनास कारणीभूत ठरणाऱ्या अडचणी कोणत्या आहेत या दोन्ही बाजू समजून घ्यायच्या आहेत व त्यासाठी मी शायस्ताताई कादरी